हरि ओम. करोना न करोति. योगदास श्री जय गणेश जोशी लिखित आध्यात्मिक लेख क्रमांक 85. न करोति. आत्म परब्रह्म परमात्मा पुरुषोत्तम विराट आहे. तो परम चैतन्य असल्यामुळे तो कधीही एका स्थळी स्थिर स्थित नाही. सतत चैतन्यमय प्रवाहित आहे. विराट आणि प्रवाहित याचा अर्थच असा आहे की या प्रवाहाला किनारा नाही. हा प्रवाह किनारा रहित आहे. जर किनारा असेल तर विराट याला काही अर्थच असणार नाही. यामुळे परमात्मा कशाच्याही अतीत नाही आणि पलीकडेही नाही. तो आदी अनादी सतत सर्वत्र असणारा आहे. लक्षात घ्यावे, भक्त कधीही कोणत्याही किनारी पोहोचत नाही. अध्यात्मात प्रवाहित होताना तो पुरुषोत्तमात समर्पण होतो. आपल्या आवडीचा पदार्थ खाताना घासाघासाला आपण समाधानी होत असतो आणि त्याचवेळी आपण आणखी परत परत खाण्यासाठी अतृप्त राहतो. याचप्रमाणे त्याच्यामध्ये समर्पण झाल्यावर भक्त प्रतिक्षणी त्याच्या सहवासाने समाधानी होत असतो आणि त्याचबरोबर पुढील प्रत्येक क्षणाला सहवास मिळावा म्हणून क्षणोक्षणी अतृप्तही राहतो. महाविलक्षण सुमधुर प्रभूचे आकर्षण कायम टिकवणारी अवस्था आहे ही अवस्था म्हणजे सायुज्य मुक्ती. प्रभूच्या चरणी सहवासात राहायचे आणि त्याचबरोबर त्याचे कार्यही करायचे. विलीन होऊन मुक्त होण्यात हे भाग्य नाही. यासाठी जीवनभर तत्व आहे न करोति. लेख क्रमांक 86. न करोति. परमात्मा निराकार आहे. तथापि या ब्रह्मांडामध्ये जितके आकार आहेत तितके सर्व त्या परमात्म्याचेच आकार आहेत. कारण येथील सर्व त्याच्यामधूनच निर्माण झालेले आहे. यामुळे त्याला एखाद्या विशिष्ट आकारात बद्ध करू पाहणे म्हणजे त्याला न ओळखणे आहे. परमात्मा अनाम आहे. तथापि ह्या ब्रह्मांडामध्ये जितके काही नामधारी आहे तितके सर्व तोच आहे आणि यामुळे ही सर्व नावे त्याचीच आहेत. त्याला एखाद्या विशिष्ट नावाने संबोधन करणे, सीमित करणे म्हणजे त्याला न ओळखणे आहे. अशा प्रकारे परमात्म्याला एखाद्या विशिष्ट आकारात, एखाद्या विशिष्ट नावाने जाणणे म्हणजे त्याची सर्व समावेशकता न जाणणे आहे. लहान मुलाला केळे असे म्हटले तर त्याला ते समजत नाही. परंतु केळ्याचे चित्र काढून त्याला जर सांगितले की हे केळे आहे तर ते त्याला पटते. तशीच आपली बालबुद्धी आहे. आपल्याला अदृश्य, अरूप, निराकार, अनाम, सूक्ष्म परमात्मा समजत नाही. ह्याऐवजी एखादी जड मूर्ती दाखवून हा अमुक नावाचा परमात्मा आहे असे सांगितले तर त्याची पूजा करायला आपण तयार होतो. पुढे भक्तियोगे बुद्धी पक्व होऊ लागते आणि न करोति या तत्वाप्रमाणे मूर्तीमधील अमूर्ताचा शोध घेण्यासाठी साधना, उपासना शिकायला आपण उद्युक्त होतो. यथाकाळी सूक्ष्माची ओळख पटते. हरि ओम.